यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बुजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। ऐकू येतंय का? आत्तापर्यंत हरिपाठामध्ये ऐकू येतंय? हरिपाठामध्ये माऊलींनी नामधारकाला साधन करताना आधी नाम घ्या म्हणून सांगितलेलं आहे, कुणाचं घ्या म्हणून सांगितलं आहे, आणि नंतर कसं घ्यायचं त्याची अद्वैत सत्ता परमेश्वराची ह्याचं महत्त्व सांगून पुढे ते म्हणतात की नाम घेताना भावाला महत्त्व आहे, भाव मनामध्ये पाहिजे. भावाचं महत्त्व सांगितल्यानंतर भावाचं महत्त्व सांगितल्यानंतर आता माऊली काय सांगतात की संतांच्या सहवासात गेल्यानंतर श्रीहरीची प्राप्ती होते. म्हणून या अभंगामध्ये संत समागमाचं महत्त्व माऊलींनी सांगितलेलं आहे. संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा. सत्वर उद्गार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आज काय मग या अभंगामध्ये येते का आवाज ऐकू? सत्संगाचा महिमा सांगितलेला आहे आणि नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे की नामधारकाला मार्गदर्शन करताना नाम का घ्या, कसं घ्या, कुणाचं घ्या, हे सर्व सांगितलेलं आहे. आणि आता सत्संगतीचं महत्त्व या अभंगातनं माऊलींनी सांगितले. मग या अभंगाचा सरळ सरळ अर्थ जर बघितला तर संतांचे संगतीत राहून नाथ संप्रदायातील लययोगाचे अथवा मानसिक सगुण ध्यान योगाचे द्वारे श्रीहरीला प्राप्त करून घेतले पाहिजे. वाचेने प्रेमपूर्वक श्रीहरीच्या रामकृष्णादी नामाचा जप करणे हेच जीवाचे मूळ स्वरूप किंवा शुद्ध स्वरूप आहे. आणि रामनामाचा जप करणे हेच जीवाचे मूळ स्वरूप किंवा शुद्ध स्वरूप आहे. रामनामाचा जप करायचा. जप करायचा म्हणजे काय? नुसती माळ हातात घेऊन
नुसतं श्रीराम जयराम जय जय राम किंवा जे कोणी आपल्या गुरूंनी नाव दिलंय ते माळेने ओढणे असा अर्थ जपाचा नाही, तर जपाचा अर्थ ते नाम हृदयामध्ये जपावे, जपून मग त्याचा अनुभूती घ्यावी असा अर्थ आहे. एकतत्व स्वरूप श्रीहरीचे ठिकाणी स्फुरणाऱ्या नामाचे साधन ज्याने साधले त्याला द्वैताचे बंधन राहत नाही. श्रीहरीच्या नामामृताची अवीट गोडी सगुणोपासक वैष्णवांनाच असते. योग्यांना हा अनुभव येणे दुर्लभ आहे, दुरापास्त आहे. पुष्कळ दिवस जिवंत राहण्याची कला मात्र योग्यांना साधते. प्रल्हादाचे ठिकाणी बाळपणीच नारदांनी केलेल्या नामस्मरणाचा उपदेश दृढ श्रद्धेमुळे पूर्णपणे ठसला होता आणि उद्धवाला तर साक्षात श्रीकृष्णच दाता म्हणून लाभलेले होते, गुरु म्हणून लाभलेले होते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम भगवत प्राप्तीचे अत्यंत सुलभ व अत्यंत श्रेष्ठ असे साधन आहे व इतर साधनाने हरिप्राप्ती अत्यंत कठीण आहे, होणार नाही असं ते सांगतच नाही, कठीण आहे. हे जाणणारा विरळा आहे. असा मनुष्य जाणणारा विरळाच आहे. सगळेजण कर्मकांडामध्येच व्यस्त असतात, पूजा अर्चा ह्याला महत्त्व नाही असं नाही आहे, महत्त्व आहेच आहे. परंतु नामस्मरणाने श्रीहरीची प्राप्ती लवकर होते, बाकीचे मार्ग हे कठीण आहेत असं माऊलींना ह्याच्यातनं सांगायचं आहे. मग आता पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मग येणे पंथे आकळावा श्रीपती असं याचा अर्थ सांगितलेला आहे. संतांच्या संगतीमध्ये श्रीला प्राप्त करून घ्यावं. संतांची व्याख्या किंवा कुणाला संत म्हणावे हे आधीच्या अभंगातनं आपण पाहिलेलं आहे. संत कुणाला म्हणायचं, साधू कुणाला म्हणायचं, तरी सुद्धा नाथ महाराज काय म्हणतात की माझ्या स्वरूपी ज्यांचे चित्त अखंड जडले भजनयुक्त त्यासीच बोलीजे मदभक्त तेची संत जन. अखंड भजनाने ज्यांचे चित्त भगवंताला किंवा भगवंताचे ठिकाणी जडले त्यांनाच संत म्हणावे. म्हणजे नामस्मरण तोंडाने, आता बरेच जण आपण बघतो, काही जण प्रवासात नामस्मरण करतात, काही जण काम करताना करतात, घरातली कामं करताना करतात, परंतु मनामध्ये भाव तो असतो का? तर नसतो. भजनयुक्त भाव पाहिजे, म्हणजे तो आहे आणि तोच एकमेव आहे आणि त्याची स्तुती, त्याचं स्तवन हे जाणून आपण काही जप करत नाही. सकाळी उठल्यावर आपण भरपूर वेळ देवाचं नाव घेतो, परंतु मनामध्ये चिक्कार विचार आलेले असतात. तर असं भजन नको आहे. तर अखंड भजनाने ज्याचे चित्त भगवंताचे ठिकाणी जडले त्यांना संत म्हणावे. मग आता ह्याच्यात दुसरा एक शब्द आलेला आहे पंथे. मग पंथ म्हणजे काय? तर संत संगतीत राहून नाथ संप्रदायातील लययोगाचे द्वारे श्रीहरीला प्राप्त करून घेणे, तो जो पंथ आहे त्याला पंथे असं म्हटलेलं आहे. मग पंथ कुठला आहे? आपल्याला नाथ पंथ हा माहिती आहे, जो साक्षात शंकरापासून महादेवापासून निर्माण झालेला आहे. त्याच्या पातळीपासून सुरुवात झाली, त्याच्यापर्यंतच तो पोचतो, असा हा पंथ. आणि मग हा लययोग, आता इथं योगाचं महत्त्व सांगितलेलं आहे या अभंगामध्ये. हा लययोग म्हणजे काय आहे? तर धेरंड संहिता जी आहे, धेरंड ऋषींनी या योगामार्फत जी संहिता लिहिलेली आहे त्याच्यामध्ये लययोगाचं विवरण आलेलं आहे. मग लययोग म्हणजे योगाच्या साह्याने साधकाने आपल्या शरीरातील जी चक्रे आहेत ती कुंडलिनीने जागृत करून ब्रह्मरंध्रातून श्रीहरीला प्राप्त करून घेणे, याला लययोग असे म्हटलेले आहे. मग नाथ महाराज काय म्हणतात? तसे अखंड भजनाने ज्यांनी श्रीप्राप्ती करून घेतली आहे, तर ही नाथ पंथांना मार्गाने पण करता येते, पण त्याच्याहून सोपी श्रीहरीला स्मरण करून नामामृताने
हे श्रीहरीला प्राप्त करून घेता येतं. मग असे कोण कोण आहेत? आपल्याला उदाहरणं तर पाहिजेत ना. असे कोण आहेत? जो पुढचा मनुष्य आपल्या पुढं चालतोय त्याला श्रीहरी प्राप्त झालेली आहे, जी शक्ती म्हणा, आशीर्वाद म्हणा. तर असे कोण कोण आहेत असा जर विचार केला तर सर्व संत आहेत. सर्व संतांना श्रीहरीची प्राप्ती झालेली आहे. मग रामदास स्वामी असो, तुकाराम असो, नाथ महाराज असो, नामदेव असो, ज्ञानेश्वर महाराज तर स्वतः आपण त्यांना श्रीकृष्णाचे अवतारच मानतो. अशा सर्वांना ही प्राप्ती झालेली आहे. मग ह्याच्यापेक्षा अजून वेगळे कोण? सर्व संत तर आहेच आहे. तर भागवतात एक अशी छोटी कथा त्याची अशी येते की ब्रह्मदेवाने सर्व वसूंमध्ये श्रेष्ठ अशा द्रोण या वसूला बोलवलेलं आहे आणि त्याच्या धरा नावाच्या पत्नीला बोलवले. कशासाठी बोलवले? तर तुम्ही मृत्यू लोकात जा आणि तिथे ही साधना करा. तुमच्या मृत्यू लोकात प्रगट होण्याला सांगितले असता. मग यांना प्रकट व्हायला तर सांगितलंय. मग त्यावेळेला या द्रोणांनी आणि धरेनी सांगितलंय की आम्ही जातो, आपली आज्ञा आहे, आम्ही मृत्यू लोकात जाऊ. पण आमची अशी एक इच्छा आहे की आम्हाला तिथे गेल्यानंतर म्हणजे पृथ्वीवर गेल्यानंतर भगवत भक्तीची प्राप्ती व्हावी अशी इच्छा या दाम्पत्यानी व्यक्त केलेली आहे. आणि तुमचे भगवान श्रीकृष्णाचे ठिकाणी निस्सीम प्रेम राहील असा आशीर्वाद ब्रह्मदेवाने दिलेला आहे. मग हे द्रोण आणि धरा मृत्यू लोकात नंद आणि यशोदा यांच्या देहामध्ये आलेले आहेत आणि त्यांना या श्रीकृष्णाची अतिशय भक्ती प्राप्त झालेली आहे. यशोदा तर सतत भगवंताच्या चिंतनात आहे की काही झालं तरी तिचं चित्त हे विचलित झालेलं नाही आहे आणि निस्सीम प्रेम त्यांना प्रकट झाले. संत संगतीची अत्यंत आवश्यकता भगवत प्राप्तीसाठी आहे, भगवंताच्या प्रेमासाठी आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. संत समागम हे पाहिजे. मग संतांचं महत्त्व सांगताना माऊली म्हणतात, जो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होत असे, तो म्हणे ते तर आहे महाबोध. संत कशासाठी पाहिजे? तर त्यांची दृष्टी जी आहे, अमृता समान जी दृष्टी संतांची आहे, ते जिकडं पाहतील तिकडं काय होईल? तर सुखच मिळेल. मग हे सुख कसं आहे? वैषयिक सुख नाही आहे, हे भगवंत प्राप्तीचं सुख आहे, चिरंतन टिकणारं सुख आहे. आणि तिथून आपल्याला महाबोध होतो. महाबोध म्हणजे काय? आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आत्मज्ञान कुणी सांगितलंय? महादेवांनी सांगितलेलं आहे. आणि त्याची प्राप्ती संतांच्या द्वारे, संतांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला प्राप्त होते. आपल्याला म्हणजे साधकाला, नामधारकाला. आणि संतांचे सामर्थ्य एवढे आहे की ते जिकडे पाहतील त्यांची दृष्टी पडेल, तेथे सुखच सुख पिकेल व ते म्हणतील तेथे ब्रह्मबोध स्थिर होईल. काही वेळेला आपल्याला सुद्धा असं वाटतं की बाबा काही जीवनामध्ये अर्थ नाही, हे कळलं बरं का, आता काही नाही, आता फक्त परमेश्वराची चिंतन, मनन, नामस्मरण हेच करत राहायचं. हा बोध झाला तरी आपला टिकतो का हो? नाही टिकत. माहेरपणाला लेक आली, गेला महाबोध प्राप्त झालेला. काही घरात वादविवाद झाले, कारण प्रापंचिक लोक हे होणारच आहे, ह्याच्यामध्ये अडकून पडायचं नाही, एवढंच संतांचं म्हणणं आहे. आणि हा महाबोध संतांच्या संगतीमध्ये स्थिर होईल. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी तरी संता या भजावे सर्वस्वेसी. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, आथी म्हणजे काय? तर जाणावे. काय म्हणतात ते? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी तरी संता या भजावे सर्वस्वे. हे जाणून संतांचं भजन करा. म्हणजे श्री प्राप्ती करता, हरिप्राप्ती करता आधी संतांचे चरण आपण धरायला पाहिजे. हा मार्ग त्यांनी सांगितलाय, माऊलींनी हा मार्ग सांगितलाय. आपल्याला समजत नाही ना की एखादे स्वामी आलेत, परंतु आपण प्रपंचामध्ये इतके गुरफटून जातो की येऊन गेलेले सुद्धा कळत नाही
आणि येऊन गेल्यानंतर अरे बापरे येऊन गेले का, मला तर कळलं सुद्धा नाही, असं आपण अगदी ओघाने म्हणतो. परंतु संत समागम किंवा संतांच्या चरणाची सेवा करणे हे जाण तू आधी, म्हणजे जाण, आणि मग भगवंताचं भजन कर. संतांच्या कृपे वाचून ब्रह्मबोध होणे केवळ अशक्य आहे. संत हे ज्ञानाचा पुरवठा आहेत. पुरवठा आहेत म्हणजे काय? कोठार आहेत. कोठार म्हणजे आपण जसं प्रपंचामध्ये धान्याची बेगमी करून ठेवतो, पावसाळा आलेला आहे, भाज्या आणून ठेवणं, धान्य आणून ठेवणं, ते जे आपल्या घरातलं छोटं कोठारच आहे. तसं संत कशाचा कोठार आहे? तर ज्ञानाचे कोठार आहेत, पुरवठा आहेत. कुठलं ज्ञान? आत्मज्ञान, ह्याचा ते पुरवठा आहेत. मग ते आपल्याला पाहिजे आहे ना, मग संतांचेच पाय द्यायला पाहिजे. संत कृपा करून ब्रह्मज्ञान आपल्याला स्वाधीन करण्यासाठी आपल्याविषयी पुढं ते उपाय सांगतात. मग संत सेवा करायची हे आपल्याला कळलं की संत सेवा केल्यानंतर आत्मबोध होतो, सद्गुरूच्या सानिध्यात राहिल्यानंतर आत्मबोध होतो. मग संतांना प्रसन्न कसं करून घ्यायचं किंवा गुरूंना कसं हे कसं करून घ्यायचं प्रसन्न? तर माऊली सांगतात संत कृपा करून हे ब्रह्मज्ञान आपल्या स्वाधीन करण्यासाठी आपल्याविषयी थोर कळवळा त्यांच्या पोटात, हृदयात निर्माण झाला पाहिजे. मग असा कळवळा, आमची कळवळ्याची जाती असं सरळ तुकाराम महाराज म्हणतातच ना, आमची कळवळ्याची जाती. कुणाबद्दलही कळवळा संतांच्या मनामध्ये त्वरित निर्माण होतो आणि असा झाला म्हणजेच ते संत असतात. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्या संतांची किंवा त्या गुरुची सेवा करायला पाहिजे. सेवा भाव मनामध्ये असायला पाहिजे. आता जर आत्ताच्या जगात जर आपण बघितलं तर एक काही आधीची पिढी थोडीशी तरी सेवेला महत्त्व देत होती. सेवा ही काही फक्त गुरूंचीच करायला पाहिजे असं नाही. गुरु प्राप्त होण्याकरता आधी आईवडिलांची सेवा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सेवा भाव मनामध्ये यायला पाहिजे. आत्ताची जर परिस्थिती बघितली तर सेवाभाव असतो का मनामध्ये? आपल्याला दृष्टीस पडतो का? नाही पडत. आत्ता फक्त देवाणघेवाण हेच दृष्टीला येतं की तुम्ही माझ्यासाठी केलं, मी तुमच्यासाठी करणार. अंतरंगामध्ये सेवाभाव आहे का? नाही, परतफेड आहे. तर ही परतफेड उपयोगाची नाही की एखाद्या मुलाने आपल्या आईची सेवा खूप केली, पण भाव मनामध्ये काय पाहिजे की माझी आई आहे, ती मला जन्म देणारी आहे, माझे वडील आहेत, हे माझे पालन पोषण करणारे आहेत, हा भाव मनामध्ये पाहिजे. नाही तर कर्तव्य आहे, हे आहे म्हणून मी आईला किंवा वडिला, हे आपलं घरातलंच उदाहरण मी देते की आई वडिलांची सेवा, हो बाबा जनरली आपलं बोललं जातं, नाही नाही माझा मुलगा अगदी माझी काळजी घेतो, वेळेवर गोळ्या औषधं आणणं, डॉक्टरांच्याकडे नेणं बिणं सगळं करतो. भाव मनामध्ये मुलाच्या काय आहे? नाही. ही थोडीशी आत्ताच्या जगामध्ये परतफेड केल्यासारखी दृष्टीला येते. संतांना हे अभिप्रेत नाही. सेवा म्हणजे सेवा, तिथे परत अपेक्षा नाही आहे काही मिळण्याची, ती सेवा आहे. मग तेच सेवा हा द्वारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा, वळोगोनी तरी तनुमन जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. सेवा करायची म्हणजेच त्याचं दास्य करायचं, सद्गुरूंचं दास्य करायचं. हनुमंताने जे संपूर्ण जीवनभर रामाच्या ह्याच्यात हनुमंताची आपल्याला ओळख होते. संपूर्ण रामायण जर ऐकलं तर हनुमंतासारखं दास्य भाव कुणाच्या मध्ये नाही आहे. तर हे दास्य गुरुच्या प्रती असावं. आणि सेवा हा भगवंतापाशी जायला उंबरठा आहे, द्वारवंटा आहे असं सांगतात. आणि कशी सेवा करायला पाहिजे? तर तनु मन जीवे चरणासी लागावे. तनानी, मनानी, जीवानी, सगळ्यांनी, म्हणजेच काय, संपूर्ण आपले जे पंचप्राण आहेत ते प्राण घेऊन सद्गुरूची सेवा करायला पाहिजे, संतांची सेवा करायला पाहिजे. मग आणि ही सेवा कशी करायची? पुढं सांगतात, अगर्वता सेवा दास्य केले की कळवळा उत्पन्न होतो. अगर्वता, अहो सेवेचा सुद्धा गर्व होतो. मी जाते ना, रोज देवाला जाते, सारसबागेला जाते, तिथं झाडते, मी रांगोळी काढते, मी सडा घालते, हा गर्व झाला.
भगवंतापाशी जायचं म्हणजे अगर्वता दास्य केलं पाहिजे. ही अट आहे, माऊलींनी सांगितलेली ही अट आहे. ही आपल्याला सहजासहजी स्वीकारता येत नाही, कारण का आपण प्रपंचाधीन जीव आहोत, म्हणून आपल्याला करता येत नाही. मग अगर्वता सेवा दास्य केले की कळवळा उत्पन्न होतो. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुसले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नाही. ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलेले कळवळा निर्माण होईल त्यांच्यामध्ये, आणि मग ते आपल्यावर कृपा करतील. मग संतांनी कृपा केली हे काय होईल, तर हे मागच्या श्लोकात सांगितले की ते जिकडं पाहते तिकडं सुखच सुख असतं. मग त्यांनी जर आपल्यावरती जर उपकार केले आणि आपलं म्हणलं आपल्याला, तर आपल्याला सगळ्या सुखाची प्राप्ती निश्चितच होणार आहे. उत्पन्न झालेल्या कळवळ्याने जेव्हा संत उपदेश करतात तेव्हा त्यात शक्तिपात असल्यामुळे अंतःकरणात ब्रह्मबोध ठसून मन निर्विकल्प होते. मनाला मग पुन्हा विषयांचा विचार शिवत सुद्धा नाही. जे सद्गुरू आहेत, संत आहेत, त्यांना कळवळा आपल्याबद्दल निर्माण झाला की ते त्यांची शक्ती त्या साधकाला प्रदान करतात, आणि त्या शक्तीमुळे हा साधक वर 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 जायला लागतो, भगवंताच्याकडे त्याचा मार्ग चालायला लागतो तो. आणि हे जे विषय आहेत ते विषय ह्या साधकाला शिवत सुद्धा नाहीत. मग श्री गुरुसत म्हणजे काय, तर साकार विग्रह धारण केलेली साक्षात ब्रह्मविद्याच आहे. आणि म्हणजे शंकरांनी जी ब्रह्मविद्या सांगितलेली हे सद्गुरू म्हणजे तीच साक्षात ब्रह्मविद्या आहे, म्हणजे तेच देव आहेत, संत हेची देव. आणि माऊली म्हणतात, गुरुरित्याख्यया लोके विद्या साक्षात ही शांकरी. शंकरापासून आलेली जी विद्या आहे तीच ब्रह्मविद्या आहे, आणि तीच संतांच्याकडून आपल्याला साधकाला प्राप्त होते. श्री गुरु म्हणजे शंकरापासून प्रकट झालेली ब्रह्मविद्याच म्हणजेच आत्मज्ञान. मग मधुसूदन सरस्वती सुद्धा काय म्हणतात, मग हे सगळे संतांचं एकमत कसं काय आहे, नाही का, की तुम्ही परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर संतांनी जे जे मार्ग सांगितले ते सगळ्या बहुतेक संतांनी तेच मार्ग सांगितलेले आहेत की या मार्गाने तुम्ही जा. मधुसूदन सरस्वती सुद्धा काय सांगतात, भगवान परमानंद स्वरूप स्वयमेव हि मनोगतस्तदाकारः किम्यनद वशिष्यते. म्हणजे भगवान श्रीहरी पूर्ण परमानंदाची मूर्ती आहे, ती ज्याच्या अंतःकरणात साठविली गेली तो सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपच आहे. असे संत आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आपण बघतो ज्ञानेश्वर माऊली काय, एकनाथ महाराज काय होऊन गेलेले संत आहेत. आपण असा विचार करतो, कधीतरी मनात असा विचार येतो की हे सर्व संत होऊन गेले, जे त्यांच्या सानिध्यात होते त्यांचं किती कल्याण झालं, मग आता आपल्याला संत कुठं प्राप्त होतील हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि तो व्हायलाही पाहिजे की संतांचं एवढं महत्त्व सांगितलंय तर आपल्याला कसे काही संत दिसत नाही, हा मनामध्ये प्रश्न येतो. आणि समर्थ म्हणतात, न करिता शास्त्र व्युत्पत्तीचा श्रम सकल शास्त्रार्थ होय सुगम. सत्समागमाचे वर्मते हे ऐसे असे, जे व्युत्पत्तीने न कळे ते संत समागमे कळे. संतांच्या सहवासात गेल्यानंतर किती वेळ आपण अभ्यास करत असतो, पण संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्या प्रश्नांची पूर्णतः उकल होते, त्याचं उत्तर मिळतं. संत समागमाचं हे महत्त्व समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ते सत्समागमे कळे सकल शास्त्रार्थ आकळे स्वानुभवाशी. अनुभव येतो, अनुभूती येते, आणि आपले प्रश्न सुद्धा मार्गी लागतात. आपण सुद्धा एखादे मोठे योगी म्हणा किंवा संत आले आहेत असं जर आपल्याला कळलं तर आपण अगदी घाईघाईने जातो तिथे, आणि घरामध्ये निश्चय करून जातो, माझ्यावर जे हे संकट आलेले आहे ना ते मी त्यांना विचारणार आहे की असं का होतंय मला सारखं, किंवा अशी संकट माझ्यावरच का येत आहेत. हे जे प्रश्न आपले असतात ते त्यांना विचारण्याआधीच त्यांच्या सहवासात गेल्यानंतर
त्याची उत्तरं आपल्याला मिळायला लागतात. एवढा दाखला समर्थ आपल्याला देतात. मग हरिपाठामध्ये योगाधिकांचा निषेध केलेला आहे, तरी भगवन नाम सहकारी लययोगाचा निषेध केला नाही. निषेध म्हणजे काय, त्याला एवढं महत्त्व हरिपाठामध्ये दिलं नाही. योग क्रियेला म्हणा किंवा योग्यांना का दिलं नाही, तर माऊली काय म्हणतात, योग क्रिया करून सगळं प्राप्त होईल, पण श्रीहरीची प्राप्ती होईलच असं नाही. कारण का, श्रीहरीला फक्त प्रेमाने आणि भक्तीनेच जिंकता येतं. योगी योग करून पुढे गेल्यानंतर जर त्याच्यात प्रेम निर्माण झालं तर भगवंताची प्राप्ती निश्चितच मिळेल, परंतु नुसत्या योगाने मिळणार नाही. म्हणून ह्याचा निषेध म्हणजे काय, की त्याचं महत्त्व कमी सांगितलेलं आहे. भगवत भक्ती वाचून जे योगाचा अभ्यास करतात त्यांचा निषेध केलेला आहे, की नुसता योग करू नका. योगामध्ये काय होतं, सिद्धी प्राप्त होतात आणि मनुष्याला काही वेळेला त्या सिद्धी वापरून परत खालच्या पातळीवर यावं लागतं. असं भक्तीमध्ये नाही आहे. म्हणून सर्व संत काय म्हणतात, की तुम्ही भगवंताची भक्ती करा. भक्ती म्हणजेच त्याचं प्रेम. आणि संतांच्या संगतीत मनोमार्गगतीचा अभ्यास हा सहज होतो. मनोमार्गगती हा शब्द माऊलींनी वापरलाय. मग मनोमार्गगती म्हणजे काय, आता असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो, की काय मनोमार्ग म्हणजे मनाची गती ना. म्हणजे आज मन आता इथे येतं, लगेच चंद्रावर सुद्धा जाऊन पोचतं, लगेच तिकडं आणखीन दुसरीकडं हिमालयात जाऊन पोचतं, कुठे एक क्षण सुद्धा लागत नाही त्याला. ही गती आहे का, तर नाही. मग मनाची विषय सुखाकडे असणारी धाव व तिची गती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी लय किंवा स्थिर होणे. म्हणजे ह्या ज्या 5 इंद्रियांनी विषय सुख जेव्हा जीव घेत राहतो, त्याची आशा करतो, ती जी धाव आहे, ती धाव ज्या वेळेला भगवंताच्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी स्थिर होते, त्याला मनोमार्गगती म्हटलेला आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये गतीचा अर्थ सांगताना माऊली म्हणतात, हे चराचर आगवे जिये प्रकृती आत साठवे, ते शिणली जेथ विसावे, ते परम गती मी. भगवंत म्हणतात की ती गती कोण आहे, तर मी आहे. म्हणजे काय, तर या गतीचा अर्थ हे चराचर जे आहे हे प्रकृतीचं स्वरूप आहे. भागवतामध्ये प्रकृती भगवंतानीच निर्माण केलेली आहे. मग हे प्रकृती काय आहे, की तिची जी आत साठवण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती जिथं संपते, म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वाटचाल व्हायला लागते, ती गती म्हणजे मनोमार्गाची गती असं सांगितलेलं आहे. अहोरात्र विषय सुखा करतात, विषयाकडे धावणारे मन क्षीण पाहून जेथे लय पावते किंवा स्थिर होते, ते आत्मस्वरूप मनोमार्गाची गती असं सांगितलेलं आहे. मग संतांच्या सहवासात किंवा संगतीमध्ये मनाचा लय करण्याचा अभ्यास सुकर होतो. लगेच प्राप्त होतो असं नाही सांगितलंय, सुकर होतो, सुलभ होतो, सोपा होतो. पण आपल्याला आधी हे ठरवावं लागेल की श्री प्राप्ती करून घ्यायची आहे का नाही, आणि तरच हा साधक या सांगितलेल्या मार्गाने पुढे जाईल. जर साधकाला इथेच काही सिद्धी प्राप्त झाल्या आणि तरी नाही पुढे जायचं ठरवलं, तर हा मार्ग त्याला अवलंबता येणार नाही, तो परत मागे येईल. म्हणून हा सुकर होतो म्हणून सांगितलेला आहे. मनाचा एक असा मोठा गुण आहे की जिथं आनंद मिळतो, जिथं सुख मिळतं, तिथं ते रमतं, तिथं ते स्थिर होतं, असा नियम सांगितलेला आहे. आपण नाही का प्रपंचामध्ये रमतो, तिथं स्थिर होतो. आज मुलांनी मार्क चांगले मिळवले, मुलींनी मार्क चांगले मिळवले, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहतो. पण हे सुख विषयाला धरूनच आहे, हे सुख सांगितलेलं नाही. इथं मन रमतं आपलं प्रापंचिकाचं, परंतु ह्याचा उपयोग करून काय करायचं, तर या गुणाचा फायदा घेऊन सद्गुरूच्या सानिध्यात हरिनाम सहकारी लययोगाने परमेश्वराच्या अनुभव सुखाचे कौतुक मनाला वारंवार दाखवित राहिल्यास ते मन विषय सुखाकडील धाव सोडून श्रीहरीचे ठिकाणी सहज स्थिर होईल. एकदा आपल्याला कळलं प्रपंचामध्ये काही अर्थ नाही, आणि मग आपण परमेश्वर प्राप्ती करता वळतो. पण आधी प्रपंचामध्ये अखंड डुंबतो. मग साधकाला उपदेश करताना माऊली काय म्हणतात, ही जी तुझी धाव आहे ती सोडलीस
हे करण्याकरता तुला वारंवार संत सहवासात जावं लागेल आणि म्हणजे मग ते मन संतांच्या ठिकाणी स्थिर होईल, म्हणजेच माझ्या ठिकाणी स्थिर होईल असं भगवंत माऊलीच्या तोंडातून सांगतायत. मग हे असं झाल्यानंतर काय होईल, आता प्रश्न विचारतात, कुतूहल पण असतं. मग भगवंताच्या प्राप्तीत तिथं स्थिर झालं चरणाशी, मग काय होईल त्यांनी, तर जे उन्मनीचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. माऊली सांगतायत काय होईल मग हे असं तिथं भगवंताच्या चरणी मन स्थिर झालं तर काय होईल, तर जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूपासी आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. मग हे श्रीहरीचं रूप आहे, तेजाचं तेज आहे, कोवळं आहे असं वर्णन केलेलं आहे. मग श्रीहरीचं स्वरूप सांगताना जे उन्मनी दशेचे सौंदर्य, जे तुर्येचे रसरशीत तारुण्य. मग उन्मनी म्हणजे काय, तुर्या म्हणजे काय, तर ह्या अवस्था साधकाच्या सांगितलेल्या आहेत की जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी या साधकाच्या एकामागून एक येणाऱ्या या अवस्था आहेत. मग या अवस्थेमध्ये साधक ज्या वेळेला उन्मनी दशेमध्ये येतो तेव्हा ते सौंदर्य काय असतं, किंवा जे तुर्येचे रसरशीत तारुण्य, अनादि अपरिमित जे संपूर्ण जगताचे मूळ, जे योगाचे फळ, जे आनंदाचे जीवन, जे महाभूतांचे बीज, महाभूत ही पंचमहाभूत जी आहे त्यांचं बीज म्हणजे भगवंत आहे, भगवंतापासूनच ही निर्माण झालेली आहे, जे तेजची तेज असे जे परमतत्व, तेच नास्तिकाकडून भक्त मंडळींना त्रास होऊ लागला असता अवतीर्ण होतं, म्हणजे अवतार घेतं आणि सगुण साकार षडगुणैश्वर्य संपन्न अत्यंत कोवळे अशा स्वरूपाने प्रगट होते. असे जे ज्ञानेश्वर महाराजांनी उद्गार काढले ते उद्गार प्रत्यक्ष अनुभवाला येतात. साधकाला हे प्रत्यक्ष अनुभवाला येतात. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, अभंगच रचलाय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ही अनुभूती आल्याशिवाय हे शब्द येणारच नाहीत ना, ही अनुभूती आलेली आहे. संतांचे संगतीत नामस्मरण, हरिगुण संकीर्तन, श्रवण, संतांची कृपा या त्रयीच्या योगाने भक्तिप्रेम प्राप्त झाले म्हणजे स्वतंत्र अभ्यास न करताच अनायसे लययोग साधला जातो. मग आता लययोग म्हणजे काय, तर घेरंड संहितेमध्ये या योगाची माहिती दिलेली आहे. हा हठयोगाचा एक प्रकार आहे आणि लययोगामध्ये अगदी जन्मापासून मनुष्याला काही चक्रांची उपलब्धी मिळालेली आहे आणि ही चक्र या पाठीच्या मणक्यावरती स्थिर झालेली आहेत. आणि मूलाधार चक्र हा हठयोगाचा प्रकार सांगितलेला आहे, हा भक्ती मार्गाचा प्रकार नाही आहे. परंतु ह्यानी लय होतो, कशाचा, विषय वासनेचा लय होतो आणि भगवंताची प्राप्ती होते. म्हणून या योगाला माऊलींनी महत्त्व दिलेलं आहे. लययोग हा हठयोगाचा भाग आहे. इंद्रियांचे जे 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व देह, याची विस्मृती म्हणजे लय, म्हणजे शरणागती आहे. पूर्णतः शरणागती परमेश्वरापाशी आहे. म्हणजे नमन, आपण जे नमन करा म्हणतो, न मन, मनापासून हे सगळं चाललेलं असतं, ते नमन करायचं म्हणजेच लय करायचं. योगामध्ये ह्यापासून निर्माण होणाऱ्या वासना पुनरुत्थान होत नाहीत, म्हणजे त्या देहावर वासना येतच नाही, तिथल्या तिथे वरच्यावर त्या जिरून जातात, नाहीशा होतात. आणि सर्वे हठयोग पाया हा राजयोगस्य सिद्धये. हठयोगाचे साधन व लययोगाचे साधन हे राजयोग सिद्धी
साठी शास्त्रात सांगितलेले आहे. राजयोग म्हणजे कुठला? भगवंताला प्राप्त करून घेणे हाच राजयोग आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा राजयोगच नाही. आता पत्रिकेतनं वगैरे सांगतात की तुमच्या पत्रिकेत राजयोग आहे. मग अगदी व्यक्तीला खूप आनंद होतो. बहीण असेल, आमच्या शेजारी एक राहत होते आणि अशीच पत्रिका बघता बघता ती बाई म्हणाली, इतकं चांगलं सगळी पत्रिका आहे, त्याला आता असा त्रास झाला बघा, नोकरी गेली. अहो, त्याच्या पत्रिकेत राजयोगाचे योग दाखवलेले आहेत. मनात म्हणलं राजयोग म्हणजे काय? तर माऊलींनी त्याचं उत्तर दिलेलं आहे, परमेश्वर प्राप्ती हाच राजयोग आहे. पत्रिकेतला राजयोग हा विषय सुखाकरताच आपण पाहिला जातो, बाकीच्या कशा करता पाहिला जात नाही. मग ही सिद्धी ह्या शास्त्रात सांगितलेली आहे. आदिनाथ भगवान शिवने 1.25 करोडच्या गणनेत चित्तलयाचे उपाय सांगितले आहेत. त्यात चित्तलयासाठी नादानुसंधान सांगितलेले आहे. नाद, कुठला नाद? ओंकाराचा नाद. जे जग निर्माण झालं तेव्हा ही ओंकार स्वरूप जो नाद निर्माण झाला त्याचं अनुसंधान या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. मग या 4 अवस्था कशा आहेत? तर पहिली आहे आरंभ अवस्था. कुठल्याही गोष्टीला आरंभ हा असायलाच पाहिजे आणि शेवट कुठं? तर श्रीहरी प्राप्ती हा शेवट असायला पाहिजे. आणि आरंभ अवस्थेमध्ये दुसरी अवस्था काय आहे? घटा अवस्था आहे. तिसरी परिचय अवस्था आहे. चौथी निष्पत्ती अवस्था आहे. आरंभ अवस्था प्राणायाम याने षटचक्राचे भेदन होते. अनाहत चक्रात म्हणजे ह्या ज्या मूलाधार चक्रापासून ही साधना चालू होते. हे चक्र एक भेदन करीत जेव्हा प्राण हा अनाहत चक्रात येतो तेव्हा त्याला तिथे काहीतरी एक वजन प्राप्त होतं. आणि ती अवस्था म्हणजे काय आहे की प्राणायामामुळे ग्रंथींचे भेदन होते तेव्हा शून्य आकाशात आनंद प्राप्त होतो. अनाहत नाद हा हृदयामध्ये आहे. तिथं सतत हा नाद येत राहतो. आपण ज्याला धडकणं म्हणतो, जी जी चेतना आहे तोच परमेश्वर आहे. तो जो नाद आहे तिथे हा प्राणायामामुळे त्या ग्रंथीचं भेदन होतं आणि अनाहत नाद उत्पन्न होतो. इथे साधकाला देवता स्वरूप प्राप्त होते. योगाची ही क्रिया सांगितलेली आहे, परंतु नामस्मरणाने सुद्धा हे असं घडू शकतं. आणि दुसरी अवस्था सांगितलेली आहे की घटावस्था. यामध्ये अपान वायू सवेत प्राणवायू या आज्ञाचक्रात स्थान मिळवतो. इथे साधन मिळालेल्या देवता स्वरूपात वाढ प्राप्त करतो. आता अनाहत नादामध्ये त्याला देवता स्वरूप प्राप्त झाले. पुढे 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 जात इथून पुढे जात आज्ञाचक्रात आल्यानंतर त्याला त्या साधकाला देवता स्वरूप प्राप्त होते. पुढची अवस्था सांगितलेली आहे घटावस्था. आणि ह्या देवता स्वरूपाला इथे वाढ मिळते. देवता आपण पाहिले कैसे कैसेनी देवता, परमेश्वरापासूनच देवता निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यात त्या श्रीहरीच्या इच्छेशिवाय देवता फळ देऊ शकत नाहीत, हे आपण आधीच्या अभंगात पाहिलेलं आहे. मग ह्या देवता स्वरूपाला इथे वाढ मिळते. आणि पुढची अवस्था आहे परिचय अवस्था. या अवस्थेमध्ये साधकाच्या भ्रूमध्यामध्ये एक नाद जाणवतो. त्याला त्या नादापासून अतिशय आनंद प्राप्त होतो. या अवस्थेत योगाचा प्राणवायू महाशून्य अवस्थेत पोचतो व तिथे अणिमा गरिमा यासारख्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. अष्टसिद्धी प्राप्त होतात. हा ध्वनी योगाच्या चित्तात लौकिक आनंदातून सहज आनंदाची अनुभूती त्या साधकाला देतो, त्या योग्याला देतो. मग इथे त्याला सिद्धी प्राप्त होतात. जर माऊलींचं जर चरित्र आपण बघितलं तर चांगदेव महाराज ज्या वेळेला वाघावरनं आले हिंस्र पशुवरती, ही पण सिद्धीच मिळालेली आहे. योगी होते ते, त्यांना ही सिद्धी मिळालेली होती. वाघावरती स्वार झाले, हातात चाबूक आहे, कशाचा आहे तर सर्प आहे, नाग आहे. मग ही सिद्धी योग्यांना इथे म्हणजे भ्रूमध्यामध्ये आल्यानंतर आणि गरिमा सारख्या सिद्धी प्राप्त होतात. मग माऊलींना तर काही निर्जीव भिंतच चालत होती. मग ही सिद्धी केवढी असेल मोठी. पण
ह्या सिद्धीचा वापर किंवा उल्लेख माऊलींच्या चरित्रात कधीतरी ऐकायला मिळाला का आपल्याला? कधीतरी वाचायला मिळाला का? नाही मिळाला. जी भिंत चालवली ती काही सिद्धीची प्रसिद्धी करायची म्हणून चालवली नव्हती, तर एक योगी आहेत जे 1400 वर्ष तपश्चर्या करता आहेत, परंतु अजून मुक्कामाला पोचलेले नाहीयेत. म्हणजे श्रीहरी प्राप्तीसाठी जे प्रेम पाहिजे ते या योग्यामध्ये नाहीये. तर ह्या पण ते मोठे आहेत, त्यांच्या स्वागतासाठी भिंत चालवलेली आहे, आपली सिद्धी दाखवण्याकरता चालवलेली नाही. मग ह्या सिद्धी ज्या वेळेला प्राण या आज्ञाचक्रात येतो त्यावेळेला योग्याला ह्या सिद्धी प्राप्त होतात. आणि पुढची अवस्था आहे निष्पत्ती अवस्था. यामध्ये प्राण ब्रह्मरंध्रात पोचतो. तिथे पोचल्यानंतर बासरीसारखे स्वर ऐकू येतात. भगवंतानी बासरी हातात घेतली, ती वाजवलेली आहे. सगळ्या गोपी तिथं देहभान हरपून आलेले आहेत. त्या बासरीचे स्वर योग्याला या स्थितीमध्ये ऐकू येतात. योग्याच्या ह्या अवस्थेला राजयोग म्हणतात. आणि या अवस्थेला योगी हा ईश्वरा समान होतो, ईश्वरा समान होतो. आणि यातच जर त्यांनी खेचरी मुद्रा आणि शांभवी मुद्रा केल्यावर योगी परमतत्वाशी एकाकार होतो. म्हणजे अद्वैताचं बंधन जे आहे किंवा स्थिती आहे ती योग्याची पूर्णतः संपते आणि योगीचं देवता स्वरूप किंवा देव स्वरूप होतो, एकाकार होतो, तिथं द्वैत राहत नाही. अशी योग्याची ही स्थिती, हा लययोग आणि हे नादानुसंधान ह्याचा मात्र माऊलींनी अगदी स्वीकार केलेला आहे. कारण का? परमतत्वाशी शरणागत स्वीकारून तिथं प्रेम उत्पन्न झालेलं आहे आणि असा योगी प्रेमस्वरूपाने भगवंताशी एकाकार होतो. आणि ह्या लययोगाचं वर्णन किंवा स्वीकार माऊलींनी केलेला आहे. पुढे काय म्हणतात की भक्ती प्रेमाचे शिक्षण संत संगतीत मिळते व त्याच्या योगाने मनाचा लय करणारा योगही सहज साधतो. संतांच्या संगतीत राहणाऱ्याला हरिनाम व हरिनामाचे प्रेम व भगवत कथा आवडू लागतात. कारण संतांच्या घरी हरिनामाचा सुकाळ असतो, हरिनाम सदैव चालूच राहतं. एकदा गोंदलेकर महाराजांना त्यांच्या शिष्या काशीताई म्हणून एक होत्या आणि आजारी होत्या त्या, आणि त्या अशा विचार करत होत्या माझ्या हातनं नाम कसं होईल. अशी महाराजांशी त्या मनाने बोलत होत्या. अतिशय गरीब बाई तिथं स्वयंपाकघरात सेवा करत होती. आणि त्यावेळेला महाराजांना हे कळलं, गोंदलेकर महाराजांना, आणि त्यांनी काशीताईंना हाक मारली, काशीताई या तुम्ही. आल्यावरती खाली मान घालून काशीताई उभ्या होत्या. महाराज म्हणाले आज मला तुम्ही स्नान घाला, मला तुम्ही आंघोळ घाला म्हणाले गोंदलेकर महाराज. काशीताईला खूप आनंद झाला. बरं म्हणाल्या. सगळी आंघोळीची व्यवस्था केली, आंघोळ छान घातली, मनासारखी घातली. हाही एक परमयोग आहे. आपल्या सद्गुरूला समोर हाताने स्नान घालणं हा सुद्धा एक मोठा योग आहे. काशीताई मनातनं खूप खूप आनंदी झाल्या. अंगात ताप होत आहे तर लक्षातच राहिलं नाही. आणि सगळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर छाटी वगैरे घातल्यानंतर महाराज म्हणतात काशीताई माझ्या हृदयाला इथं कान लावा. काशीताईने कान लावला. हृदयातून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम हे शब्द काशीताईंना ऐकू आले. आणि त्यावेळेला महाराज म्हणतात हे नाम इथं असंच चालू राहिलं पाहिजे. तू नामाची चिंता करू नको. नाम घेणं हे तू ठरवलेस ना, तो परमेश्वर तुझं नाम स्वतः ही सेवा करून घेईल. हे नाम इथं पोचलं पाहिजे. आणि काशीताई सुद्धा त्यापर्यंत पोचल्या होत्या. कारण का सद्गुरूचा आशीर्वाद लाभला होता आणि सहवास लाभलेला होता. हे संत समागमाचं फळ आहे. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करणारी, सेवा करणारी ही जी स्त्री धन्य झाली. म्हणजे कुठलंही काम हे काही कमी दर्जाचं नसतं, तिथं भाव
हा परमेश्वराप्रती शरणागती पत्करलेलाच असावा, असं असावा लागतो. आणि असं हे मग हे नामामुळे सुद्धा होतं. जे योग क्रियेमध्ये निर्माण केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, ते नाम घेतल्यानंतर नामसाधनेमध्ये सुद्धा भक्ती मार्गामध्ये होतं. मग संतांची आणिक एक व्याख्या करताना निळोबा काय म्हणतात? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणते काही टाणे टोणे, नामस्मरणा वाचुनी, काया वाचा आणि मने, घाले चित्तने डुल्लती, निळा म्हणे विरक्त देही, आठवची नाही विषयांचा. नामस्मरण काय आहे तर की ते जे संत आहेत तेच संत आहेत की ज्यांना विषया वासनाच नाही आणि फक्त नामस्मरण. विठ्ठली म्हणजे काय? सद्गुरू किंवा जे आपलं आराध्य दैवत आहे त्याचं नाव. तेच जर असेल, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही, तेच संत असतात. संतांच्या संगतीमध्ये मनोमार्गगती याच्यामध्ये श्रीपती आकळता येतो. आकळता शब्द वापरलाय, आकळता येतो. मग पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात की रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, रामजप. आपल्याला माहितीये विष प्राशन केल्यानंतर राम नाम इथं महादेवांच्या कंठात आहे, त्याचा तो आत्माच आहे. ही तर कथा आपल्याला माहिती. भाव कसा पाहिजे? रामनाम तिथं आहे हे बरोबर आहे, आपल्याही गळ्यात रामनाम येतच की. कितीतरी रोज 5-6 हजार जप करणारे सुद्धा साधक असतात. भाव मनामध्ये गळ्यामध्ये महादेवाच्या की राम हा एक रामच आहे, मी नाहीच आहे कोणी, असा भाव होता. भावाला महत्व सांगितलेलं आहे. आत्मा जो शिवाचा, रामजप. एकदा काय झालं, श्रीकृष्ण अवतारामध्ये गोकुळामध्ये भगवंत जन्मलेले आहेत. छान सुंदर रूप आहे. काय त्या बालस्वरूपाचं वर्णन करावं, अगदी म्हणजे शब्दातीत आहे. ते अनुभूतीच घ्यायला पाहिजे. आणि असं हे बालस्वरूप, त्याच्या लीला छोटा आहे अगदी. यशोदेच्या मांडीवरती आहे सावळं परब्रह्म. आणि कैलासातनं पार्वती आणि शंकर हे सगळं सोहळा, आनंदाचा सोहळा बघतायत. आणि पार्वतीला खूप कौतुक वाटलं आणि ती म्हणते की आपण असं करूया का? शंकरांना, महादेवाला म्हणतीये की आपण हे स्वरूप पाहायला खाली जाऊया का? मर्त्य लोकात, पृथ्वीवरती जाऊया का? किती छान त्याचं रूप आहे आणि हे मला सारखं सारखं पाहावंसं वाटतंय, सारखं बघावं वाटतंय, माझ्या मनाची तृप्तीच होत नाही. असं म्हणल्यानंतर महादेव म्हणतात की आपल्याला खाली जावं लागेल. मर्त्य लोकात जायचंय, विचार कर पार्वती. मर्त्य लोकांमध्ये विषय वाचनाच जास्त आहेत ना. विचार कर. नाही, आपण या बालस्वरूपाला पाहण्याकरता जायचंच नाही. स्त्रीहट्ट आहे, बालहट्ट, स्त्रीहट्ट नाकारायचे नसतात. खरं खोटं मला माहीत नाही, असं सांगण्यात आलेले आहे, तेच मी सांगते की ते नाकारायचे नाही. आणि म्हणून हे दोघं एका गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि ओळखीचे लोक असल्यासारखे हे दोघं आलेले आहेत आणि बघतायत. छान परमेश्वराचं स्वरूप मांडीवर बसलेलं आहे यशोदेच्या. यशोदा त्याला जोजवत आहे आणि हे आपले आलेत, ओळखीचेच असल्यासारखे, म्हणून यशोदेने त्यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे. स्वागत केल्यानंतर या बसा म्हणाली. पार्वती बसली. पार्वती म्हणजे काय हो, आधी मायाच आली आहे आणि बघतीये त्याच्याकडं, त्या बालस्वरूपाकडं. कधी एकदा त्याला मी घेईन मांडीवरती, अशी अवस्था मनाची झालेली आहे. सगळ्यांना आनंद देणारा हा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार हा आनंद अवतार आहे. श्रीरामाचा मर्यादा पुरुषोत्तम आहे. ह्या आनंदाला कधी एकदा घेईन असं झालेलं आहे. आणि त्याच वेळेला यशोदेला काहीतरी काम आठवलंय आणि ती आत गेलेली आहे. आदिमायेनं, पार्वतीनं त्या बालस्वरूपाला घेतलेलं आहे, मांडीवरती घेतलंय
त्याचे लाड करते, त्याचे पापे घेते, केसांमधनं हात फिरवते. वात्सल्य भाव अतिशय दाटून आलेला आहे. आणि आता ह्याला काय करू काय नाही, इतका आवेग आला की स्तनातून दुधाच्या धारा व्हायला लागल्या. आणि कधी एकदा ह्याला मी दूध पाजेल असं ह्या आदिमायेला झालेलं आहे. वात्सल्य भाव अतिशय दाटून आलेला आहे. आणि तिने त्या परब्रह्माला सावळं छोटंसं रूप आहे, बालस्वरूप पदराखाली घेतलेलं आहे. आणि परमेश्वर सुद्धा काय हो लगेच लुचायला लागलेला आहे आणि तो रस ग्रहण करायला लागलाय. पार्वतीला अतिशय आनंद झालेला आहे. आणि महादेवांची अवस्था तर अगदी वेगळीच होती. ते बाल स्वरूपाला पाहिल्यावर समाधीमध्येच गेले. चिंतने तद्रुपता त्याच्या त्या स्वरूपाचं चिंतन करता करता ते समाधीत गेले. डोळे मिटलेले आहेत आणि चेहऱ्यावरती अतिशय आनंद प्राप्त झालेला आहे. पार्वतीला हा आनंद भगवंतानी जे दुग्धपान केले त्याचा होत होता. आणि ती आनंदाने अशी जी आपली आई आपल्या मुलाला किंवा मुलीला जे काही आहे आनंदाने अंगावरनं जसा हात फिरवते, वात्सल्य भावाने त्याच्या हातावरनं हात फिरवेल, पायावरनं फिरवेल, डोक्यावरनं फिरवेल, कानात असेल त्याच्याशी खेळेल, पाण्यातल्या तोरड्या असतील त्याच्याशी खेळेल, कुठं काही झालंय का बघेल, हा जो भाव आहे हा पार्वतीच्या मध्ये आलेला आहे. आणि ती त्या बाळावरनं पदराच्या वरून असा हात फिरवते. हात फिरवता फिरवता तिला एकदम भास झाला, अगं बाई हा माझा गणपती तर नाहीये ना. आणि हो ह्याचे कान सुद्धा असे मोठेच वाटतायत आणि नाक सुद्धा असं छोटस चोंडेसारखंच वाटतंय. हा भाव ही अनुभूती मनामध्ये या आदिमायेच्या यायला लागली. आणि खूप आनंद झाला की मी माझ्या पुत्रालाच घेतलेला आहे. पदर काढून बघते तर सावळं परब्रह्म कुजू हसतंय, मध्येच लुचतंय तिला. आणि डोळ्यांनी अशा काही खानापुडा चाललेल्या आहेत. भगवंतच येत होते, आदिमायेशी बोलतायत, खानापुडाने सांगतायत मीच आहे म्हणून. आणि पार्वती म्हणजे असं कसं काय झालं. परत पदराखाली घेतलं, परत हात फिरवते, परत आपलं तेच मोठे मोठे कान, सोंड लागते, पोटाला हात लावलं पोट मोठं लागते. नाही हा माझा गणूच आहे, हा माझा गणपती आहे असा मनामध्ये निर्धार झालाय. आणि हा भाव ओसंडून व्हायला लागलेला आहे. परत पदर बाजूला करते, परत सावळं परब्रह्म हसतंय आणि डोळे टपोरे डोळे, तेज बीज हातात, डोळ्यामध्ये हातात मनगट्या सुंदर, पायात तोरड्या, असं हे रूप पाहून परत ती गोंधळात पडते. आणि परत पदराखाली घेते. तिची तृप्तीच होईना. ह्याला किती रसपान करू, ह्याला किती दुग्धपान करू, हा माझा गणपतीच आहे. आणि असं करता करता 5-6 वेळा झाल्यानंतर ती शेवटी त्याला विचारते, या परब्रह्माला तिने विचारलेलं आहे की काय आहे हे. आणि कृष्ण त्यावेळेला हसून म्हणतोय की अगं माते किंवा पार्वती, मी गणपतीही नाही आणि मी हा कृष्ण सुद्धा नाही, मग कोण आहेस तू असं विचारल्यानंतर तुझी जशी भावना तसा मी, असं उत्तर दिलेलं आहे. तुझा भाव आता काय आहे, मी तुझा गणपती आहे, मग मी गणपती आहे. तुझा भाव आता पदर काढण्यावर काय आहे, हे सावळं परब्रह्म आहे, ते मी. तुझा जसा भाव आहे तसा मी आहे. ज्या भावाने आपण परमेश्वराची प्रार्थना करतो, त्याला प्राप्त करण्याची इच्छा धरतो, तो तसाच आपल्याला प्राप्त होतो. म्हणून एके ठिकाणी वाचनात आलेलं असं आलं की भगवंताशी प्रार्थना करताना रडू नये किंवा त्याच्या समोर अश्रू गाळू नये. का, मग त्यालाही दुःख होतं आणि तो तसाच होतो. म्हणून परमेश्वरापाशी हसत मुखाने जायला पाहिजे, आनंदाने जायला पाहिजे, जे सर्व संत करतात. आणि म्हणून इथं काय शब्द वापरलाय, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. हा राम, हा परमेश्वर, हाच शिवाचा आत्मा आहे. आणि वाचा म्हणजे काय, तर वाचणे, रामकृष्ण या नामाचा जप करणे, हाच भाव असणे म्हणजे जीवाचे शुद्ध प्रेम स्वरूप होय. रामनामाचा जप हाच शिवाचा आत्मा आहे म्हणजे शुद्ध स्वरूप होय. कारण जीव आणि शिव
हे दोन्ही माया गुणांचेच प्रकार आहेत. आपण शिवाला देवतत्वी बसवलेला आहे, परंतु हे माया गुणांचेच प्रकार आहेत. कारण का आपण बसवलेले द्वैत भाव आहे. शिव आहे हा, मी आहे हा द्वैत भाव आहे. म्हणून माऊली काय म्हणतात, हे दोन्ही मायेचेच प्रकार आहेत. म्हणून श्रीहरीचे ठिकाणी ते विवर्त रूप आहेत. विवर्त रूप म्हणजे स्फुरण आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं बघा, काही नाही, प्रपंच सगळे झोट आहे, काही नाही, आपल्याला आज मनाला वाटेल तसंच करायचं. आपण हे स्फुरण यायला लागतं. आज देवाची आराधना करायची म्हणजे करायचीच. आज शिवरात्रीचं व्रत आहे, या वेळेला मी अगदी कडक पाळणार, काही खाणार नाही, काही पिणार नाही, देवापाशी बसून राहणार. हे जे स्फुरण यायला लागतं ह्यालाच विवर्त स्वरूप म्हटलेलं आहे. आणि ते देहाच्या अंगीच असतं. मग जोपर्यंत परमात्म सुखात मन बुडत नाही तोपर्यंत जीवाला त्याची मूळची निर्विकल्प दशा प्राप्त होत नाही. आत्मा कसा आहे? निर्विकल्प आहे. तो कसा दिलाय? अंश रूपाने प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी चैतन्य रूपाने दिलेला आहे. तो निर्विकल्प आहे. त्याला ह्या 5 विषयांनी वेढून टाकलेला आहे. मग निर्विकल्प स्थिती होत नाही. परमात्म सुखात मन जोपर्यंत बुडत नाही तोपर्यंत निर्विकल्प स्थिती दशा प्राप्त होत नाही. निर्गुण स्वरूप अगोचर आहे, म्हणजे नुसत्या इंद्रियांनी ते दिसत नाही. त्याला सूक्ष्म दृष्टी असावी लागते. ती कोण देतं? संत देतात, सद्गुरू देतात. त्याच्यापासून ही दृष्टी मिळत नाही. शास्त्रज्ञांना एखाद्या वस्तूबद्दल त्याच्या पुढचं सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकेल, परंतु आत्म्याला जी सूक्ष्मदृष्टी निर्माण व्हायला पाहिजे साधकाला, ती संत समागमाशिवाय किंवा सद्गुरू शिवाय होत नाही. अरे देवा, सगुण श्रीहरी हा आपला आत्मा आहे असं कळून आल्यावर त्याच्यावर आत्मवत प्रेम जडते. श्रीहरीच्या प्रेमामुळेच त्याच्या नामावरही प्रेम जडते. ते त्याच्या प्रेमामुळेच. खूप नावं देवाची आहेत, पण आपण एक नाव आवडतं तेच घेतो जपाला. हे त्याच्या नामाच्या प्रेमामुळेच आहे असं माऊली आपल्याला सांगतात. आपली वेळ झालेली आहे. पुढचा उरलेला भाग आपण पुढे घेऊया. अभंग खूप मोठा आहे, सखोल आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. तुकाराम महाराजांनी कसा साक्षात्कार झाला, निराकाराचं कसं स्वरूप त्यांना कळलं. आधी निराकार दर्शन झालेलं आहे आणि नंतर मग ते विठ्ठलाच्या ह्याला लागलेले आहे साधनेला. ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. मी जे काही चुकलं असेल ते माझं आहे, जे काही चांगलं वाटलं असेल ते सद्गुरूचं आहे असं म्हणून मी माझ्या वाणीला इथे विराम देते.